नमस्कार, मी संतोष कांबळे, जनहित पत्रकार संघ. आज महाराष्ट्रामध्ये माननीय नामदार अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. याबद्दल आपल्याला या ठिकाणी डॉक्टर मोकाशी या संदर्भात आपले व्यथा मांडतील, तर त्यांना काय वाटतं याबद्दल? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांना प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांनी बारामतीतील सर्व जे सहकार, औद्योगिक, शिक्षण, आरोग्य याविषयी कायापालट केलेला आहे. त्यांनी स्वच्छ बारामती, सुंदर बारामती केलेली आहे. त्यांनी शिक्षण संस्था असतील, आरोग्य असेल, मेडिकल कॉलेज असेल, हे चांगले चांगले प्रकल्प आणून बारामतीला सुजलम सुफलम केलेलं आहे. त्यांना आपण बारामती स्वच्छ सुंदर ठेवून गुन्हेगारी कमी केलेली आहे अजितदादांनी. तरी त्यांना याच गोष्टीचा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आता यापुढे राजकारणाचं गणित काय होईल हे तुम्हाला वाटतं? अजितदादा हे सर्वसमावेशक होते. त्यांनी सर्व जाती धर्माच्या माणसांना बरोबर घेऊन राजकारण केले. मोठ्या आणि छोट्या सर्व माणसांना घेऊन कामं केलेली आहेत. त्यांनी सगळ्यांना समान न्याय दिलेला आहे. तेच आता त्यांच्या सुनित्रा वहिनी पवार करतील. तसेच ते पक्षातील नेते त्यांना हातभार लावून त्यांना उंचीवर नेऊन ठेवतील. आणि शरद पवार हे त्यांच्या प्रमुखाने ते मोठ्या घरातले, त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील का वहिनींना त्यांच्या बरोबर घेतील? पवार साहेब हे त्यांचे घरातील ज्येष्ठ आहेत. पवार साहेबांनी ते एकच असल्यासारखे आहेत आता. त्यामुळे पक्ष पण एकच आहे आता. सुनित्रा पवार यांनी ज्यावेळेस शपथविधी घेतली त्यावेळेस साहेबांनी सांगितलंच नाही. साहेबांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतली, त्यात त्यांनी सांगितलं की मला या संदर्भात काहीच माहित नाही. तर मग हे कुठंतरी काय होतंय? ह्या गोष्टी आपण सांगू शकत नाही, त्यांच्या घरातला प्रश्न येतो. बस. बरं, आता या ठिकाणी पंचायत समिती निवडणूक आहे. यामध्ये राष्ट्रवादी पक्ष निवडणुकीसाठी प्रचार करेल का? त्यांनी ठरवलेलं आहे की घरोघरी जाऊन प्रचार करायचा आहे. कुठेही ढोल ताशा किंवा मिरवणूक काढायची नाही. घरी घरी जाऊन साध्या पद्धतीने प्रचार करणार आहेत राष्ट्रवादीची माणसं. या ठिकाणी डॉक्टर मोकाशी यांनी चांगल्या पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केले. संतोष कांबळे, बारामती.